नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विज्ञान विषयामधील आपला एक नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. चला तर आपण या पाठामध्ये सुरुवात करणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, की या पाठामधील मुलांना आपण पाहणार आहोत प्रसवनाच्या मधापासून की भूकंप म्हणजे काय आणि इतर जे नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांचा देखील आपण आढावा घेणार आहोत. बघा इथे दिला या पाठात आपण भूकंप व इतर काही नैसर्गिक आपत्तीविषयीचा अभ्यास करणार आहोत. बघा म्हणजे आता सगळ्यात प्रथम आपण पाहणार की भूकंप हा कसा आहे, मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे, तर तो निसर्ग निर्मित आहे. आपत्ती म्हणजे काय आपण पाहणार आहोत की आपला जो प्रश्न आहे की इथे आपत्ती दिली. आपत्ती म्हणजे काय, एखादी समस्या उद्भवणारी, अचानकपणे उद्भवणारी जी समस्या आहे, मग त्यापासून कशा प्रकारे आपल्याला स्वतःला व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजेच काय आहे की आपण मॅनेजमेंट करायचं आहे. व्यवस्थापनचा अर्थ काय आहे, मॅनेजमेंट आहे. मग आपण एखादी नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, जर ती अचानक उद्भवली तर आपल्याला कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. मग आपत्ती किती प्रकारची आहे, दोन प्रकारची. एक निसर्ग निर्मित आहे, एक मानव निर्मित आहे. मग त्याच्यामध्ये जो भूकंप आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, ऑब्व्हियसली तो कोणता आहे, निसर्ग निर्मित आहे. मग त्याबद्दलची आधी आपण माहिती घेणार. मग या निसर्ग निर्मित आपत्तीमध्ये मग अनेक प्रकार पडतात. मग भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, त्याचप्रमाणे वादळी वारे आहे, सुनामी आहे, वनवे आहेत. मग हे सर्व झाले निसर्ग निर्मितची कारणे झाली, आपत्तीची कारणे. आता आपण चला सुरुवात करणार स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन स्पष्टीकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. भूकंप म्हणजेच अर्थक्वेक आहे, त्याची आधी माहिती घेणार आहोत. बघा जेव्हा भूकंप घडत असतो त्या भूकंपामध्ये अशा प्रकारे जमिनीला हे हादरे पडलेले असतात, जमिनीमध्ये भेगा निर्माण होतात. भूकंप जेव्हा होत असतो तेव्हा भूकंप हा साधारण सेकंदामध्ये होत असतो. तो कधीही 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं होत नाही. तो काही सेकंदामध्येच होतो, पण फार शकतो आपण 4 सेकंड, 5 सेकंड किंवा फार फार ते 7-8 सेकंड. तो कधीही असं मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मिनिटामध्ये होत नाही. मग तो जितका होतो त्यावेळेस अचानक जमिनीला हे हादरे बसले जातात. आणि म्हणूनच मी ते दिले की भूकवसामध्ये काही त्यांच्या हालचाली होतात. भूकवसामध्ये अचानक कंपन होऊन अथवा भूकवस अचानक काही क्षण हे हादरले जातात, त्याच भूकंप. भूकंप म्हणजेच काय की भूगर्भामध्ये म्हणजे जमिनीच्या भूगर्भामध्ये काही अंतर्गत हे हालचाली होत असतात आणि या हालचालीचा परिणाम म्हणजेच त्या भूकंपाचा उद्रेक होत असतो. म्हणजेच त्यामुळे अचानक अशी जमिनीमध्ये कंपन निर्माण होतात, जमीन हालायला लागते, ती व्हायब्रेट होते आणि काही क्षण हादरणे, यास असे काय म्हटले जाते, भूकंप असे म्हटले जाते. आता ही तुम्हाला व्याख्या क्लिअर झालेली आहे, चित्राच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेली आहे. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग हा मागे पुढे किंवा वर खाली होत असतो. जेव्हा भूकंप घडत असतो किंवा होत असतो तेव्हा तो जमिनीचा जो भाग आहे तो भूपृष्ठ म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तो मागे पुढे होतो किंवा वर खाली होतो. किंवा ती जमीन मागे पुढे होते, ती वर खाली होते. म्हणजे ज्या जमिनीवरती जे काही असेल, जे घरं असतील, इमारत असेल, बिल्डिंग असेल, शाळा असतील किंवा जे काही झाडं असतील ते काय केले जातात, ते मागे पुढे होतात, ते वर खाली होतात. आणि अशा प्रकारे बघा हा इथे त्यांनी जो रेशिओ आहे भूकंपाचा तो त्यांनी इथे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दाखवला आहे. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. बघा भूकंपाच्या अगदी वरती म्हणजे त्यांनी सांगितलंय, फोकस केलाय, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असंही म्हटलं जाते. इथे काय आहे, तो भूकंपाचा केंद्रबिंदू इथे दिसत आहे. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. आता याच्यामध्ये फरक आहे की भूकंप हा तीव्र स्वरूपाचा असू शकतो किंवा सौम्य स्वरूपाचा असू शकतो. मग याच्यामध्ये दोन प्रकार पडले जातात, सौम्य किंवा तीव्र. सौम्य म्हणजे एकदम कमी म्हणजे एकदम साधारण असा, म्हणजे एकदम तो झाला आणि लगेच संपला, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो 1-2 मिनिटाचा, फार फार 3 मिनिटाचा, म्हणजे तो कसा झाला, सौम्य. म्हणजे हादरे असतात म्हणजे ते व्हायब्रेट होते, ती हल्ली जाते, म्हणजे सौम्य असू शकतो किंवा तीव्र. मग तीव्र कधी म्हणू शकतो, जेव्हा 5 सेकंदाचा असेल, 7 किंवा 8 सेकंदाचा असेल, तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारची मोठ्या प्रकारामध्ये नुकसान होते, हानी होते, जीवितहानी होते, वित्तहानी होते, आर्थिक नुकसान होतं. मग अशा 2 स्वरूपाचे हे भूकंप आपल्याला इथे पाहायला मिळतात, एक सौम्य आणि एक म्हणून पाहू शकतो आपण जो तीव्र असतो. मग विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते. आता विध्वंसक भूकंपापेक्षा म्हणजे जो तीव्र प्रकारचा जो भूकंप आहे त्याच्यापेक्षा सौम्य भूकंपाची जी संख्या आहे ती जास्त आहे. म्हणजे सौम्य प्रमाणात ही भूकंप ही जास्त प्रमाणात होत असतात. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रणास काय म्हटले जाते, सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असे देखील म्हटले जाते. मग भूकंप हा किती प्रमाणात झाला आहे हे पाहण्याची, नोंदी करण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण बघण्यासाठी आपल्याकडे जे यंत्र आहे त्या यंत्राला
प्रकाराला काय म्हटलं जात आहे, सेस्मोग्राफ म्हटलं जातं किंवा सेस्मोमीटर असं देखील त्याच्यामध्ये म्हटलं जातं, की जेणेकरून आपल्याकडे नोंद होते की किती सेंटीमीटर किंवा किती भूकंप झाला आहे, भूकंपाची तीव्रता किती आहे हे पाहू शकतो. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. त्याची तीव्रता किती होती, की तो किती मोठ्या प्रमाणात होतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला रिश्टर स्केल या एककाचा वापर करणं देखील गरजेचं आहे. आता त्यांनी सांगितलंय की भूकंप होण्याची कारणे सांगितली आहे, की रिझन काय आहे, बरं का बरं भूकंप होतात, त्याची कारणं काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. जे पहिलं आहे ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे, तो मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा जो ताण आहे, बघा त्यांनी सांगितलं आहे. बघा अशा प्रकारच्या मोठ्या धरणाचा त्याच्यावर ताण पडला जातो. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या ज्या अणुचाचण्या आहेत, जे खाणकाम आहे, की जे जमिनीच्या आतमध्ये जे काही अणुचाचण्या केल्या जातात, काही प्रयोग सिद्ध करण्यासाठी जे काही खाणकाम आहे किंवा जे खाणकाम केलं जातं, जमीन ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे, मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा जो ताण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशरमध्ये पाणी त्या जमिनीवर टाकलं जातं, ही सर्व त्याची कारणं आहेत. लक्षात येते मुलं, ज्या अणुचाचण्या आहेत त्या घेतल्या जातात, जे खाणकाम आहे ते केलं जातं, मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा त्या जमिनीवरती केला जातो, ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तो देखील केला जातो. व अशा प्रकारे जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या आहे, खाणकाम आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात केल्या जातात. भूपृष्ठातून अंतर्गत पाणी झिरपून आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होऊन ती वाफ कमकुवत भूपृष्ठभागावर येते. मग अशा प्रकारे ह्या ज्या चारही गोष्टी आहेत त्या भूपृष्ठातून अंतर्गत पाणी झिरपून जातं, की त्याच्या आतलं जे जमिनीच्या आतल्या भागामध्ये जे पाणी आहे ते झिरपून जाणे म्हणजे ते पाणी नाहीसे होणे, संपून जाणे व आतील प्रचंड उष्णतेने. मग त्याच्या भागामध्ये जर पाणी राहिलं नाही, आतल्या भागामध्ये पाणी सुकून जातं, मग त्या प्रचंड उष्णता निर्माण होते, त्याच्यात पाण्याची वाफ होऊन ती वाफ कमकुवत पृष्ठभागावर येते. कमकुवत म्हणजे की ज्या ठिकाणी हा जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो कमकुवत आहे, म्हणजे तो कसा नाही की ज्याप्रमाणे तिथे ती जमीन कशी आहे, कमकुवत आहे, हलकी आहे आणि त्या ठिकाणातून भूकंप निर्माण होण्यास सुरुवात होत असते. मग बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होतो. मी जसं आता सांगितलं की अशा प्रकारे त्या ठिकाणी जो भूकंप येतो. मग भूकंपाचे परिणाम हे कोणकोणते आहेत, जर भूकंप झाला मग परिणाम कोणते आहेत, मनुष्यासहित वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. साहजिकच आहे की मनुष्याबरोबर तिथे जे वन्यजीव आहेत आणि जे पाळीव प्राणी आहेत यांची देखील काय होत आहे, हानी होत आहे. विजेचे खांब, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्गे यासारखी वित्तहानी होत आहे. तसं चित्रात पाहू शकता, जर भूकंप झाला आहे तर ही जी बिल्डिंग्स आहे, जी इमारत आहे, जे घर आहेत याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्तेचे नुकसान होते. विजेचे खांब, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग जे आपण ट्रेनने जातो याची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. नद्या आणि नाले यांचा प्रवाह बदलला जातो. जर भूकंप होत आहे तर साहजिकच जे नद्या आणि नाले आहेत त्याचे मार्ग बदलले जातात, की ज्या ठिकाणी जे अवजड वस्तू तिथे टाकल्यामुळे तिथे ती वस्ते पाणी आपला मार्ग काढते. भूमिगत जलपातळी वर खाली होत असते. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. जी भूमिगत जलपातळी आहे ती देखील खालीवर होते, की नद्याचा मार्ग बदलल्यामुळे त्याच्या नदीच्या पात्रामध्ये देखील वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. त्याचबरोबर शहरी भागामध्ये देखील आग लागण्याची देखील शक्यता असते. अशा प्रकारे भूकंपात घ्यायची काळजी. मग आपण जर भूकंपामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी सांगितलं आहे. बघा, भूकंपाच्या वेळी जर घरामध्ये असाल तर न घाबरता, इकडे तिकडे न पडता याच ठिकाणी शांत उभे राहायचं आहे. बघा, एक महत्त्वाची त्यांनी तुम्हाला टिप्स दिलेली आहे की ज्यावेळेस समजा भूकंप होत आहे तर घरामध्ये असाल तर न घाबरायचं नाहीये, इकडे तिकडे नाही पडायचं आहे, व त्याच ठिकाणी तुम्हाला तिथे शांत उभे राहायचे आहे त्यांनी सांगितले आहे. अथवा टेबल, पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन बसायचं आहे, की घरात उपलब्ध असणाऱ्या ज्या मोठ्या वस्तू आहेत, टेबल आहे, डायनिंग टेबल आहे, पलंग आहे, त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, फर्निचर खाली जाऊन अशा प्रकारे इथे बसायचं आहे. स्वतःला झाकणे किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती ठेवून चेहरा झाकायचा आहे, की बघा स्वतःला झाकून घ्यायचं आहे, की कोणती एखादी अवजड वस्तू आपल्या डोक्यावरती, आपल्या शरीरावर पडता कामा नये, आपल्याला इजा होता का नाही, आपण इंज्युअर होता कामा नये. मग अशा प्रकारे आपल्याला बघा एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती ठेवून आपल्याला असा प्रकारे जो चेहरा आहे तो झाकून घ्यायचा आहे. बघा, भूकंपाच्या वेळी जर वाहनात असाल तर गाडी थांबवावी व आतच राहावे, बाहेर येण्याचे टाळावे. कारण बाहेर आल्यावर जर जमीन हादरली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला देखील त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यावेळेस जर तुम्ही गाडीत असाल तर बाहेर येऊ नये, की जेणेकरून भूकंपाची हादरे तुमच्या पायाला लागतील. ज्यावेळेस जमीन फाटली जाते तर त्याच्यामध्ये तुमची देखील नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की गाडीमध्येच थांबायचं आहे, गाडीच्या बाहेर येण्याचे टाळावे म्हणजे बाहेर तुम्ही येऊ नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. इमारती, झाडे, विजेच्या, बघा इथे त्यांनी दिलं आहे,
इमारती, झाडे, विजेच्या खांबाजवळ थांबू नये. बघा, ज्या ठिकाणी इमारत आहे, जे झाड आहे, जेणेकरून जर झाडं असतील, तुम्ही झाडाच्या जवळ थांबलं तर झाड तुमच्या अंगावर कोसळू शकतं. जे बिल्डिंग आहे ती बिल्डिंग कोसळू शकते, इमारत कोसळू शकते. जो विजेचा खांब आहे तो तुमच्या अंगावर पडू शकतो आणि म्हणून तुम्हाला तिथे या सर्व गोष्टीच्या तिथे थांबायचं नाही आहे. भूकंपाच्या वेळी बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करू नये, जिना वापरावा. ज्यावेळेस भूकंप होत आहे त्यावेळेस तुम्ही लिफ्टची वाट नाही बघायची, कारण लिफ्टमधून येऊचं नाही. तुम्हाला तिथे जो जिना आहे, जे स्टेप्स आहेत, या स्टेपचा तुम्हाला वापर करायचा आहे. लिफ्टचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, कारण तुम्ही जिथे जेवढी मोकळी जागा असेल त्या तुम्ही मोकळ्या ठिकाणी जाऊ शकता. जर लिफ्टमध्ये बंद असाल आणि त्या ठिकाणी जर एखादी दुर्घटना झाली तर तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही. परंतु जो जिना आहे त्या जिन्यामधून तुम्हाला बाहेर तुम्ही इतरत्र जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता की आपल्याला कुठून आपण जाऊ शकतो, या गोष्टी आपण पाहू शकतो. त्याप्रमाणे भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करायचे आहे. आता जेव्हा भूकंप होत आहे त्यावेळेस विजेचा शॉर्ट सर्किटमुळे देखील आग लागू शकते आणि त्याच्यामुळे जो विजेचा जो आपला स्विच आहे तो देखील आपल्याला बंद करून ठेवायचा आहे. मेणबत्ती, काड्यापेट्या, कंदील याचा वापर न करता बॅटरी व टॉर्चचा वापर करायचा आहे. त्यांनी सांगितले मेणबत्ती आणि काड्यापेट्याचा वापर करायचा आणि टॉर्चचा आपल्याला वापर करायचा आहे. भूकंपरोधक इमारती. आता हे भूकंपरोधक इमारती कोणत्या आहेत? जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तर धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. म्हणजे की जमिनीच्या ठराविक मर्यादेपर्यंत, म्हणजे एखाद्या ठराविक मर्यादेपर्यंत जरी हालचाल झाली तरी तो धोका होत नाही आणि अशा बांधकामांना भूकंपरोधक, म्हणजे कोणत्याही प्रकारची याला बाधा होत नाही. ती जमीन हल्ली तरी त्या जमिनीला कोणत्याही प्रकारचं मुलांना नुकसान होणार नाही. अशा प्रकारच्या बिल्डिंगला काय म्हणणार? इमारतीला भूकंपरोधक इमारत असे म्हटले जाते किंवा भूकंपरोधक बांधकामे. मग अशा प्रकारची बांधकामे मजबूत ठिकाणी केलेली जातात आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे मटेरियल आहे किंवा ती जागा ती पाहणी करून त्या ठिकाणी बांधली जाते. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेझर, रेजिंग, व्हेरिलॉग, बेसलाईन, गायगर, कॅटरिंग, क्रीप मीटर अशा प्रकारची सर्व साधने वापरली जातात. जर भूकंपाची तीव्र सूचना म्हणजे पूर्वसूचना, भूकंपाची जी पूर्वसूचना मिळण्याची म्हणजे आता भूकंप होणार आहे ही सूचना मिळण्यासाठी देखील आपल्याकडे बरेच साहित्य वापरले जातात. म्हणजे बघा, लेझर, रेजिंग, व्हेरिलॉग, बेसलाईन, गायगर, कॅटरिंग, क्रीप मीटर अशा प्रकारची बघा तिथे स्केलेटर दाखवले जाते व स्टेन मीटर, व्हॅक्यूम स्टेन गेज यासारखी आधुनिक साधने ही वापरली जातात. आणि अशा प्रकारची ही आधुनिक म्हणजे आत्ताच्या काळातली साधने ही वापरली जातात. आता त्यांनी सांगितले की आग म्हणजे काय. आता आगीचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ फायर आहे. मग याच्यामध्ये देखील आगचे जे प्रकार आहेत ते कोणते आहेत आपण तर बघा ते देखील पाहण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये देखील प्रकार पडले जातात. अ, ब, क अशा प्रकारचे तिथे आगीचे जे प्रकार आहेत. पहिला आहे अवर्गीय आग, म्हणजे घन पदार्थ म्हणजे आहे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी ज्वालाग्रही घन पदार्थातून लागलेली जी आग आहे की जे लागलेली आगामध्ये जो घन पदार्थ आहे त्याच्यामध्ये जो पहिला वर्ग आहे तो अवर्ग आहे. त्या अवर्गामध्ये जी आग लागली जाते, अवर्गीय आग मध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे की जे घरेलू जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये जे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी ज्वालाग्रही जे घन पदार्थापासून जी लागलेली जी आग आहे ती आग देखील याच्यातून लागलेली जात असते. बघा, आता अशा प्रकारे आपण पाहत आहोत की ही जी ज्वलन आहे, ज्वलनातून कसं आहे, लाकूड आहे, जो लाकूड आपण ज्वलनाच्या माध्यमातून म्हणा किंवा कपडे आहे, कपड्याच्या माध्यमातून, कोळशाच्या माध्यमातून, कागदाच्या माध्यमातून, म्हणजे सर्व आगीला काय म्हणलं जातं, घन पदार्थ म्हटलं जातं. मी कशी आग आहे, ज्वालाग्रही घन पदार्थापासून ही लागलेली आग असते. मग या सर्व पदार्थापासून लागलेल्या आगीला आपण काय म्हणा, अवर्गीय गटामध्ये तिची आग येते. ते दुसरं आहे ब वर्गीय आग, म्हणजे द्रव पदार्थ. पहिलं पाहणार घन पदार्थ, दुसरा आहे द्रव पदार्थ. पेट्रोल, तेल, व्हॅनिश, द्रव्यके, स्वयंपाकाचे तेल इत्यादी ज्वलग्रही द्रव पदार्थापासून ही आग लागलेली असते. बघा, तर अशा प्रकारे बघा ही लागलेली आग हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे फेस येणाऱ्या अग्निशामकापर्यंत आग विझवली जाते. मग ही जी आग लागलेली आग हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे, जो पदार्थ आहे पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे ते फेस येतो आणि अग्निशामक दलामार्फत ही आग विझवण्याचं हे काम केलं जातं. अशा प्रकारे अग्निशामक तिथे बोलवली जातात आणि ती आग विझवली जाते. आता जो आगीचा तिसरा प्रकार आहे क वर्गीय आग, म्हणजे वायुरूप. म्हणजे आपण 3 प्रकारचे पाहिले, स्थायीरूप, द्रवरूप, वायुरूप. घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप. आता वायुरूपामध्ये कोणते पदार्थ आहे, ॲसिटिलीन, घरगुती गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागलेली जी आग आहे. मग याच्यामध्ये 3 प्रकार पडले जातात, ॲसिटिलीन, घरगुती व गॅस इत्यादी ज्वलनशील जी गॅसमधून लागणारी
जी आग आहे ती आग देखील अशा प्रकारे लागली जाते. जे चौथी आग आहे ड वर्गीय आग, ही रासायनिक पदार्थातून लागली जाते. ज्वलनशील धातूपासून लागलेली आग, यामध्ये पोटॅशियम, सोडियम यासारखे जे कॅल्शियम हे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात व तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानाला जे उच्च तापमानामध्ये पाण्याबरोबर क्रिया करतात व दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडकाव होतो बघा अशा प्रकारे. तर बघा इथे देखील आपण 4 प्रकारची आग पाहिलेली आहे. पहिलं घनरूप, दुसरं द्रवरूप, तिसरं द्रवरूप, घनरूप, द्रवरूप, वायुरूप आणि एक रासायनिक. आणि आता आपण जी ई वर्गाची आग पाहतो ती इलेक्ट्रिकल पाहत आहोत. मग इलेक्ट्रिक वर्गाची कोणती आग आहे? इलेक्ट्रिकल सामान म्हणजेच कोणतं आहे, फिटिंग आहे इत्यादी साधनामुळे लागलेली जी आग आहे ती कार्बन डायऑक्साईड मधून लागलेली आहे. कोणत्या गोष्टीतून? कार्बन डायऑक्साईड या माध्यमातून ही आग लागलेली आहे. बघा म्हणजे आपण ही 5वी आग पाहत आहोत. इलेक्ट्रिकल जी 5वी आग आहे ती आपण इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून पाहतो. इलेक्ट्रिकल सामान जे फिटिंग आहे, जे इलेक्ट्रिकच्या वस्तूचं सामान आहे, म्हणजे जे आपण पाहू शकतो की जे गॅस आहे किंवा जे आपलं TV आहे, AC आहे, फ्रीज आहे, मशीन, म्हणजे इलेक्ट्रिक जे वस्तूचे सामान आहे, इलेक्ट्रिकल सामान आहे, जे फिटिंग आहे इत्यादी साधनामुळे जी लागलेली आग आहे. आपण बोलतो ना कधी कधी फ्रीजचा स्फोट झाला किंवा मशीन खराब झाली, जळाली, जी आपल्या घरातली जी चिमणी आहे ती खराब झाली, मग त्याच्यामुळे जी लागलेली आग आहे ते लागलेल्या आगमध्ये काय आहे, आग कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे देखील ती आग लागते व त्यासारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्याने विझवली जाते. आणि मग अशासारखी जी आग आहे ती त्याच्या देखील आग आहे प्रतिबंधकाच्या सहाय्याने त्या आगीला विझवण्याचं काम केलं जातं. आता आग विझवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणकोणत्या आहेत आता आपण पाहणार आहोत. आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्यासाठी 3 पद्धतीचा इथे अवलंब केला जातो. या 3 प्रमुख ज्या पद्धती आहेत बघा आता त्यांनी इथे दिलेल्या आहेत. पहिलं आहे थंड करणे की म्हणजे त्याच्यात पाण्याचा मारा करणे. बघा आग विझवण्यासाठी पाणी एक प्रभावी साधन असून ते सर्वत्र उपलब्ध असते. सर्वप्रथम आग लागली तर आपल्याला काय करायचं आहे, थंड करायचं आहे. ज्या आगीवरती पाणी टाकायचं आहे. मग आग विझवण्यासाठी पाणी हे खूप एक प्रभावी साधन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आगीच्या आसपास पाणी मारल्याने गारवा निर्माण होतो व आगीवर नियंत्रण आणणे हे सोपे जाते. बघा त्यांनी म्हटलं की आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे की आजूच्या अवतीभोवतीच्या बाजूचा जो इन्व्हायरमेंट आहे, जो परिसर आहे तिथे पाणी मारल्याने गारवा निर्माण होतो की जी दाहकता, जी उष्णता निर्माण झाली आहे आगीचा भडका झाल्यामुळे त्याच्यामध्ये गारवा निर्माण होतो आणि व आगीवर अशामुळे नियंत्रण आणणे हे सोपे जाते. दुसरा आहे आगीची कोंडी करणे. बघा आता दुसरा उपाय आहे तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग ही विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. आपण पहिला वापर केला जो पाण्याचा वापर केला आहे. पाण्याच्या वापरामुळे देखील जे आग आहे ती काय जे वातावरण आहे की जो गारवा निर्माण होत आहे आणि आग विझवणं सोपं जात आहे. दुसरं आहे आपल्याला बघूया की इथे त्यांनी दिलेले आहे की आपल्याला वाळू आणि मातीचा देखील वापर करायचा आहे की तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा हा चांगला वापर करता येतो. की जर तेलामुळे आग लागली आहे किंवा विजेमुळे देखील आग लागली आहे तर त्याच्यावर आपण काय वापर करत आहोत, वाळू किंवा मातीचा चांगला आपल्याला वापर करू शकतो आहोत. बघा इथे सॅड दिले आहे, इथे माती आहे. बघा अशा प्रकारे आपण त्याच्यावरती वापर करत आहोत. किंवा बघा इथे पाहू शकतो याच्या माध्यमातून देखील आपण वापर करत आहोत. तिसरा आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे की ज्याच्यामध्ये जे ज्वलनशील पदार्थ आहेत ते पदार्थ आपल्याला हलवायचे आहेत. या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थात बाजूस करावायचे असते की जर आग भडकत आहे तर त्याच्यामध्ये जर ज्वलनशील पदार्थ असतील तर ते पदार्थ रासायनिक पदार्थ ते बाहेर काढायचे आहेत. लाकडी सामान व इतर पेट घेणारे वस्तू आगीपासून दूर केले जातात. की लाकूड हा पेट घेत आहे किंवा घरामध्ये रॉकेल आहे तर ते पुन्हा अजून भडकावू शकत आहे. उदाहरणार्थ समजा घरामध्ये गॅस आहे तर त्याच्यामुळे आणखीन भडकावू शकतो. मग अशा प्रकारचे जे ज्वलनशील जे पदार्थ आहेत ते सर्व सामानांना बाहेर काढायचं आहे. लाकडी सामान व इतर पेट घेणाऱ्या वस्तू आहेत या आगीपासून दूर केले जातात आणि अशा प्रकारचे दूर करण्याचं जे काम आहे ते देखील तिथे त्या प्रमाणात केले जातं. स्ट्रीटरप पंप हे आग विझवण्यासाठीचे सर्वात उत्तम साधन आहे. या पंपातून आगीवर सर्व बाजूने नियंत्रण करण्यात येते. स्ट्रीटरप पंप आहे व पाण्याचा मारा करून आग विझवता येते. तर अशा प्रकारे पाण्याचा जो मारा आहे तो मारा त्याच्यावर टाकून देखील आग विझवण्याचं हे काम होऊ शकतं. आता पाहणार आहोत काळजी व सुरक्षात्मक उपाय. त्या काळजी आणि सुरक्षात्मक उपायामध्ये काय पाहणार आहोत, गॅसचा रेग्युलेटर वापरत नसेल तर त्यावेळी रात्री झोपताना, बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. जर आपल्याला गॅसचा उपयोग नाही आहे तर आपण त्याचा वापर करत नाही, जर आपल्याला स्वयंपाक करायचा नाही आहे तर आपण काय केलं म्हणजे गॅसचा रेग्युलेटर वापरत नसेल तर आपल्याला तो बंद करायचा आहे रात्री झोपताना किंवा आपण जेव्हा बाहेरगावी जातो
तो आपल्याला बंद करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे आपल्याला ते नीट केअरफुली आपल्याला असणं गरजेचं आहे, की जेणेकरून जरी आपल्या घरातला गॅस जर चालू राहिला आणि इतर ठिकाणी आग लागली आणि जर आपला गॅसचं रेग्युलेटर ऑन असेल तर त्याच्यामुळे जर ती आगीचा पेट देखील घेऊ शकते आणि म्हणून आपण रात्री नेहमी झोपताना किंवा बाहेरगावी जाताना आपल्याला रेग्युलेटर आहे गॅसचा तो अशा प्रकारे नेहमी बंद अवस्थेत ठेवणं हे गरजेचं आहे. बघ अशा प्रकारे आपण गॅसचं काळजी आपण घेऊ शकतो. आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करून मदतीसाठी आपण बोलू शकतो. ज्या ठिकाणी आग लागली अशा सर्व ठिकाणी आपण तिथे आग आग असं मोठ्याने ओरडून लोकांना आपण जागरूक करू शकतो किंवा लोकांना आपण ओरडून त्या गोष्टीबद्दलची माहिती देऊ शकतो आणि त्या जेणेकरून त्या लोकांची आपल्याला त्यावेळेस घटनाक्षणी मदत देखील मिळण्यासाठी आपण ओरडून इतरांना सावध करून आपण त्यांची मदत घेण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू शकतो. तर बघा अशा प्रकारे तिथे आग लागली तर आपण त्यांना आपण बोलवू शकतो. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलवून घेणे, की जे अग्निशामक दल आहेत त्यांना देखील तात्काळ काय करायचं आहे, बोलवायचं आहे आणि त्यांची बोलून त्यांची मदत घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे ते त्याचं प्रशिक्षण देतात. अग्निशामक टाक्या कशा वापरायची ते माहिती देतात आणि कशा प्रकारच्या अग्निशामक ज्या टाक्या आहेत त्या कशा प्रकारे हाताळल्या पाहिजे, त्या कशा प्रकारे वापर केला पाहिजे त्याचं देखील रितसररित्या ते प्रशिक्षण देतात, म्हणजे आपल्याला शिक्षण देतात. आता प्रथम उपचार म्हणजे फर्स्ट एड आहे. काय आहे, रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवून किंवा झोपून ठेवावं, तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यायची सांगितलं आहे. की जे रुग्ण आहेत त्या रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने काय करायचं आहे, आपल्याला बसून ठेवायचं आहे, झोपून ठेवायचं आहे व तात्काळ डॉक्टरांची त्यांना मदत घ्यायची. मी सर्वात प्रथम त्यांना धीर द्यायचा आहे आणि धीर दिल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, आरामदायी वाटेल अशा ठिकाणी त्यांना बसवून ठेवायचं आहे, त्यांना झोपून ठेवायचं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना डॉक्टरना तात्काळ देखील बोलवायचं आहे. मग अशा प्रकारे आपण त्या लोकांना धीर देऊ शकतो आहे. आता अशा प्रकारे की ज्यावेळेस तिथे आग लागत आहे त्यावेळेस आपण अशा प्रकारे ते लोकांना सहानुभूती किंवा त्यांना सांत्वना देऊ शकतो.